अलिबाग नगर परिषदेवर पुन्हा एकदा लाल बावटा फडकला असून शेकापनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय। थेट नगराध्यक्षपदी अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी दणदणीत विजय मिळवत महायुतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा पराभव केला। शेकापनं 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवलाय। भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटानं नगरपालिकेत चंचू प्रवेश मिळवलाय। अक्षया नाईक यांना 8,974 मतं मिळाली आहेत, तर तनुजा पेरेकर यांना 2,334 मतं। शेकापचे संतोष गुरव, संध्या पालवणकर, सुषमा पाटील, साक्षी पाटील, आनंद पाटील, ॲडव्होकेट निवेदिता वाघमारे, ॲडव्होकेट ऋषिकेश माळी, ॲडव्होकेट अश्विनी ठोसर, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट नीलम हजारे, अनिल चोपडा, योजना पाटील, सागर भगत, शैला भगत, वृषाली भगत हे उमेदवार निवडून आले आहेत, तर काँग्रेसचे समीर मधुकर ठाकूर हेही निवडून आले आहेत। या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि भाजपनं नगर परिषदेत शिरकाव केलाय। ठाकरे शिवसेनेचे श्वेता संदीप पाटील आणि संदीप जनार्दन पालकर हे दाम्पत्य प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आलंय, तर प्रभाग 7 मधून भाजपचे ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांनी विजय मिळवलाय। त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अभय मामुणकर यांचा पराभव केलाय। एकंदरीत अलिबागकरांनी यावेळी देखील शेकाप आणि प्रशांत नाईक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।